मी सध्या मुंबईतील दादर येथील राम गणेश गडकरी चौकामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये सभा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या दादर परिसरामध्ये जय्यत तयारी महायुतीकडून व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मोदी आणि राज ठाकरे यांची महायुतीची एक एकत्रित सभा ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहतील। त्यामुळे वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेले आहेत। दादर परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केळुस्कर रोड, तसेच पांडुरंग नाईक रोड, दादासाहेब रेगे मार्ग, खान अब्दुल गफार खान रोड असे 14 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत व काही ठिकाणी नो पार्किंग झोन हे घोषित करण्यात आलेले आहेत। ज्या परिसरामध्ये हे मार्ग बंद असतील त्या ठिकाणी पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी परिसरातून सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँकेचा मार्ग हा वापरता येणार आहे। यामध्ये पोर्तुगीज चर्च असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर दक्षिण मार्गवाहिनी बंद केल्यामुळे येस बँक ते सिद्धिविनायक मंदिर जंक्शन याचा पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे। दांडेकर चौक ते डावे वळण घेऊन पांडुरंग नाईक मार्ग असा रोडचा वापर करता येणार आहे। मी सध्या राम गणेश गडकरी चौकामध्ये आहे। या परिसराच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जाहीर सभेसाठी जे लोक येतील त्यांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहिलं तर बसेस हे पार्किंग करण्यासाठी सेनापती बापट मार्ग, माहीम रेल्वे स्थानक, तसेच रेती बंदर, जहांगीर रोड, रुईया जंक्शन, जोसेफ मार्ग या परिसरामध्ये हे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन एड्स रुग्णालयापर्यंत उद्या मोदी यांची सभेनिमित्ताने जे कार्यकर्ते पदाधिकारी येतील त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोदींची उद्या सभा पार पडणार आहे याची जय्यत तयारी सध्या दादर परिसरामध्ये होते। यामध्येच वाहतुकीत काही ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत, त्या जागी पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। तर उद्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काही मार्गात हे नो पार्किंग झोन देखील घोषित करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।